Hello friends, we are learning direct and indirect speech. And last period we have seen the first types of direct speech into indirect speech. Statement or assertive sentence. म्हणजे त्याला विधानार्थी वाक्य म्हणजे त्याला काय म्हणतो आपण विधानार्थी वाक्यावर पाहिलेलं आहे. And today we are going to learn second types of indirect speech. Into indirect speech, interrogative sentence. This is second types of. हा खरं तर दुसरा प्रकार आहे. And there are also two types of interrogative sentence म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. दुसऱ्या प्रकारात डायरेक्ट स्पीच चं इनडायरेक्ट स्पीच करताना एक तर आपण सांगतो तुम्हाला पाठीमागं की आपण चार प्रकार आहेत. त्याच्यामधला पहिलाच आपण स्टेटमेंट किंवा असर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य साधं वाक्य ही करता क्रियापद कर्म प्रत्यक्ष कर्तमध्ये डायरेक्ट स्पीच त्याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट अशा प्रकारची स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स वाक्याची रचना असते. इथं मात्र सेकंड टाइप्स ऑफ द डायरेक्ट स्पीच इंटू इनडायरेक्ट स्पीच इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. ह्याच्यामध्ये परत काय परत पाहिला देयर आर टू टाइप्स. फर्स्ट येस और नो टाइप क्वेश्चन. येस और नो टाइप्स. येस और नो टाइप क्वेश्चन. Or it is also called as verbal question. Verbal question. सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद. केस वन ऑफ टाइप क्वेश्चन. याची सुरुवात वर्बल म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. ठीक आहे. आता याची काय तो नियम बघा आपण रूल्स. म्हणजे काय नियम मराठी भाषेत आपण नियम म्हणतो. यामध्ये काय असते बघा की रिपोर्टिंग वर्ब नंबर 1. रिपोर्टिंग वर्ब सेट किंवा सेट टू ऐवजी काय करायचंय आस्क लिहायचं किंवा वापरायचं. रिपोर्टिंग वर्ब आता पाहिला आपण सेट असेल तर सेट ठेवायचाच. असर्टिव्ह सेंटेन्समध्ये सेट टू असेल म्हणजे एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून बोलला असेल तर टू लिहायचं. इथं मात्र इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा मध्ये जो पहिला प्रकार आहे येस और नो टाइप क्वेश्चनमध्ये किंवा पुढचा जो दुसरा प्रकार त्यामध्ये सुद्धा की सेट आणि सेट टूच्या ऐवजी आस्क लिहावे. त्याच्यानंतर कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे आपण मराठीत काय म्हणू स्वल्पविराम. स्वल्पविराम किंवा अवतरण चिन्ह काढून कंजक्शन त्याला आपण काय म्हणतो जोड शब्द. काय वापरायचे इफ और वेद. ओके. खरं तर हे मनात करायचं आपल्याला. पुढचा नियम आहे जो जे याच्यामध्ये डायरेक्ट स्पीचमध्ये जर वाक्य समजा प्रश्नार्थक असेल ते साधं करायचं. प्रश्नार्थक वाक्य वाक्याचे
विधानार्थी वाक्य करायचं. वाक्य काय मी उत्तम मनात करायचं, लिहायचं नाही. वाक्य मनात तयार करून त्याचे इनडायरेक्ट किंवा त्याचे पुढील नियमाप्रमाणे त्याचे नियमाप्रमाणे बदल करावा. बरोबर आहे. रिपोर्टिंग बरोबर सेट और सेट टू च्या ऐवजी आस्क स्वल्पविराम किंवा कॉमा डबल कॉमा काढून ठिकाणी कंजक्शन इफ वर वेटर लिहायचं. प्रश्नोत्तर वाक्य साधं वाक्य तयार करून किंवा विधानार्थी वाक्य तयार करून नियमाप्रमाणे बदल करायचा आहे. त्याच्यानंतर ते आपण पाठीमागे पाहिलेलं आहेच की जो नियम आहे पाठीमागे जो पाहिलेला जे डायरेक्ट स्पीचमध्ये जर समजा एखादा शब्द दिस असेल तर इनडायरेक्टमध्ये दॅट करायचा, टुमॉरो असेल तर नेक्स्ट डे, हा जो बदल आहे तो बदल त्याप्रमाणे करायचा. ठीक आहे. प्रत्यक्षात आपण वाक्य पाहूया. We solve the sentences of interrogative sentence, that means yes or no type question. Example 1. Sunita said to Smita, comma inverted comma मध्ये, do you want this picture? Question mark. Correct? Do you want this picture? The sentence in a direct speech. हे वाक्य कुठं आहे? डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथनामध्ये आहे. कोणाचं कोणतं वाक्य आहे? सुनीताचे. The sentence who speak the sentence? Sunita. And who said to whom? पुन्हा म्हटलेलं आहे तर स्मिताला. बरोबर आहे. जर यू असेल वाक्यामध्ये प्रत्यक्ष कथनामध्ये तर यू हे तुला किंवा तुम्हाला, तर जो बोलणारा त्याच्या उद्देशून केलेलं असते ते म्हणजे स्मिताला, म्हणजे तर यू घ्यायचा. आता इथे बघा, आता हे वाक्य प्रश्नार्थक आहे. बरोबर आहे. हे साधं माहित करायचं. हे काय करायचं ते करता अगोदर घ्यायचं. यू डू वॉन्ट दिस पिक्चर. आता हे फक्त मनात काय, हे काय लिहायचं नाही परत डबल, हे काय लिहायचं नाही. आणि लक्षात, आणि इकडे आपण साईड लिहू हे वाक्य. हेच वाक्य कसं घ्यायचं करायचं, इथे लिहायचं. आपण स्वतः याचा काय संबंध ते लिहायचं करायचं नाही, तिकडे घ्यायचं वाक्य का. यू डू वॉन्ट दिस पिक्चर. दिस इज द assertive sentence. ओके, हे आपलं assertive sentence आहे. आता काय बदल बघायचं, बदल काय करायचा, तर स्पीकर आहे तो स्पीक वर सुनीता सेट टू. नियम काय, सेट टू च्या ऐवजी एक प्रश्नार्थक वाक्य आहे, म्हणजे कुठलं आहे, वर्बल क्वेश्चन. कारण का वर्बल काय म्हणतो आपण की या प्रत्यक्ष कथनातील वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, कॅन, मे, मस्ट. These are the verbal or the auxiliary verb. या ठिकाणी हे सहाय्यकारी क्रियापद, हेल्पिंग वर्ड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज हेल्पिंग वर्ड. तर अशा शब्दाने जर वाक्य सुरुवात केली असेल तर आपण त्याला पाठीमागे शिकलेलं आहे, त्याला इट इज कॉल्ड
फॉर्मल क्वेश्चन और येस और नो टाइप क्वेश्चन. आणि मग असं जर असेल तर काय करायचं, तो काय असतो, तर फॉर्मल क्वेश्चन और इट इज येस और नो टाइप क्वेश्चन असतो. तू काय करायचं, असं असेल तर काय करायचं, सेट टू च्या ऐवजी इफ लिहायचं, इफ और वेदर. लिहायचं आपण इफ और वेदर ने हे वाक्य जोड. इथं सॉरी बरं का, इथं नाही यायचं. इथं आपण काय करायचं, सेट टू च्या ऐवजी आस्क लिहायचं नाही का, सेट टू च्या ऐवजी आस्क. हां बरोबर, आस्क स्मिता. बरोबर आहे, सुनीता आस्क स्मिता. आणि इथं लिहायचं का इफ और वेदर. काय यायचंय, इफ और वेदर. तर काही मुलांना स्पेलिंग जरा जास्त वाटत, हे छोट्या इफ लिहिले तरी चालेल. दोन्हीपैकी कोणीही लिहू शकता तुम्ही. तो कुठलाही लिहू शकता, इफ और वेदर. इफ आता बघा इथं आपण इथपर्यंत आले इथं बाबा वगैरे इफ वापरलं म्हणजे त्या ठिकाणी हे संपलेलं काम. हे सगळं संपलं इफ वापरलं. आता काय करायचंय, हे यू. आता लक्षात घ्या, इथलं आपण काय केलं, यू. यू म्हणजे कोण, तू म्हणजे कोण, स्मिता. स्मिताला आपण काय वापरू शब्द सी. सीधा सर्वनाम सी. आता परत इथं डू आहे. डू म्हणजे इथं कुठं क्रियापद आहे, भूतकाळाचा आहे. डूचं भूतकाळ डीड. नाही इथं डीड नाही का, फक्त एक काळ ओळखासाठी केलं, हे काळासाठी केलं इथं. या ठिकाणी फक्त हे सहाय्यकारी क्रियापद ह्याचा याच्यामध्ये फक्त बदल करायचा. डूच्या ऐवजी इथं फक्त याचं पास्ट टेन्स करायचं. हा वॉन्टेड, सी वॉन्टेड. वॉन्टचं पास्ट टेन्स वॉन्टेड. त्याच्यानंतर धिसचं दॅट, धिसचं दॅट आणि आणि आपण हे धिस दॅट काय केलं, तर आपण नियमात पाठवलं तर लिहून दिलेलं आहे की प्रत्यक्ष डायरेक्ट स्पीच मध्ये असेल आणि त्याचं इंटरनेट करताना काय केले त्याच्यामध्ये दिले, धिस असेल तर दॅट करायचं. आता दुसरं वाक्य बघा, तुम्ही लक्षात द्या का. दुसरं वाक्य बघा आपण, Rohan said, comma, have I completed his homework. फक्त डूच्या संदर्भात डूचं बीट करायचं नाही, बाकी जे जे सहाय्यकारी क्रियापद आलं त्याचा भूतकाळ करायचं. फक्त डूचंच फक्त काळ ओळखायसाठी त्या ठिकाणी डू वापरलं असतं. त्यामुळं इथं यूच्या नंतर सी नंतर इथं डीड न देता भूतकाळ एवढं थोडंसं लक्षात घ्यायचं. बाकी इथे आपण करू शकतो. अरे बघा, रोहन सेटच्या ऐवजी आस्क. साधारण कसं बघा, आय सुरुवातीला घ्यायचा आणि नंतर एवढं फक्त बदल करायचं. म्हणजे प्रश्नांतर काय केलेलं आहे की सहाय्यकारी क्रियापद फक्त पुढे घेतलं तर झालं, ते प्रश्नाचं वाक्य झालं. फक्त आपण वाक्य सोडताना हा करता अगोदर घ्यायचा आणि क्रियापद पाठीमागे घ्यायचं. आता वाक्य हे अवतरण चिन्ह किंवा स्वल्पविराम कॅन्सल करण्यासाठी काय करतो, ते इफ वर वेदर, इफ बदलायचं काय आहे इफ. आता आय म्हणजे कोण, रोहन. रोहनचं सर्वनाम काय, ही. याचं हॅवचं पास्ट टेन्स हॅड. पुढे आहे कंप्लीटेड हीच, त्याचा त्याची त्याचे ते होते हेच कसं बरोबर.
Rohan asked if he had completed his homework. ओके, बरोबर. आता पुढचं बघा. सागर said to Rupali. Sagar said to Rupali, will you go to see a cinema? Sagar said to Rupali, will you go to see a cinema? बघा ना, सागर said to च्या ऐवजी asked. सागर asked रुपाली. आता हे काय कट करायचं आपल्याला, इफ हे करता यू म्हणजे हे पुढे घ्यायचं होईल पाठीमागे. यू रुपाली, यू म्हणजे तू म्हणजे कोण, रुपाली. रुपालीचं काय, ही सॉरी सी. विलचं पास्ट टेन्स वुड. विलचं भूतकाळ क्रियापद कुठलं, वुड. परत आहे तसं, गो टू सी अ सिनेमा. आपण बदल करायचा, त्यामुळे पुढे बदल काय करायची गरज नाही. परत पुढचं वाक्य घेऊ आपण. ठीक आहे, असं पाहिजे ना. आय आस्क्ड राणी, आय आस्क्ड राणी कॉमा कॅन यू सॉरी कॅन आय डू दिस टुमॉरो. Can I do this tomorrow? आता आय स्पीकर आहे, तो बोलणार, तो तसं द्यायचं. आय या ठिकाणी आज ऑलरेडी दिलेलंच आहे, त्यातली काही बदल करायचं नाही. म्हणजे त्या प्रश्नात इथं मात्र इंटरोगेटिव्ह क्वेश्चन मध्ये आज प्लस काय करायचंय, रिपोर्टिव्ह व्हर्ब लिहायचंय राणी. आता हे कट करण्यासाठी इफ आय पुढे घ्या, काय पाठीमागे. आय म्हणजे तिथं आय लिहिलेलंच आहे, आय स्पीकर आहे, त्यामुळे आपण आय लिहायचा. या ठिकाणी जर समजा राम आला असता तर ही आलं असतं आयच्या ठिकाणी. सीता आल्या असतं तर सीताचं नाम आयच्या ठिकाणी सी आलं असतं. आता कॅनचं पास्ट टेन्स भूतकाळ क्रिया कुड. बरं तसं टू आय तसं द्या. डीच्या ऐवजी डॅट आपण पाठीमागे डॅट. आणि टुमॉरोच्या ऐवजी नेक्स्ट डे, द नेक्स्ट डे. आपण दिले होते नियमामध्ये की जर प्रत्यक्ष कथनामध्ये अवतरण चिन्हामध्ये टुमॉरो जर आलं तर त्याचं द नेक्स्ट डे हे लिहायचं आपल्याला. हां, हे बदलच करायचा आहे. ठीक आहे, तर सोडवा. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक 2 वाक्य देतो मी, तुम्ही जे वाक्य सोडवायचे आणि 2 देतो, पण वास्तविक पद्धत तुम्ही जास्तीत जास्त वाक्य सोडवायचे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचे वाक्य म्हणजे येस वॉट क्लॅरिफिकेशन तुम्ही जास्तीत जास्त सोडवा. पण तुम्ही 2 तर तोडून घेतो वाक्य, ते 2 ते सोडवा. Her mother
आस्क्ड डिड यू forget your passport. आता काय करायचं इथं बघा, लक्षात घ्या, इथं आस्क इथं काय बदल होणारच नाही. हर बदल आस्क फक्त इथे कट करताना वापरायचं आणि डीड ह्या यू पुढे घ्या, डीड पाठीमाग घ्या. फक्त ह्या डीडचं काय करू नका, डायरेक्ट यू नंतर डायरेक्टच फॉरगेटचं पास्ट टेन्स करा. हां हां आणि वाक्य बदल काय, युवरच्या ऐवजी तुझा तुम्ही तुझे हे द्या. युवरचं तुम्हाला नियम लिहून दिलाय मी, युवरच्या ऐवजी काय करायचं ते तुम्ही लिहा, मी काय सांगत नाही का. दुसरे वाक्य घ्या. कल्पना सेड टू रेखा मस्ट आय डू दिस. इथं पण बघा, हे पुढे करता पुढे घ्या, ही पाठीमागे घ्या. हां अशा पद्धतीने सोडवा. बघा आपण पुढे दिवसाला जर नाही सोडलं तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवा, मी तुम्हाला पहिल्याचं समजावून सांगितलं. संकेत नियोजन काय तर तुम्ही दोन ठरवा आणि आधी जे वाक्य सोडवा, जास्त वाक्य तुम्ही सोडू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण थांबूया इथं.